समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. उद्या दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंतीनिमित्त आज मी ऑल इंडिया पॅंथर सातारा जिल्हाध्यक्षाच्या नात्याने, तसेच आमचे जिल्हा उपाध्यक्ष संजय माने, तसेच आमचे सर्व कार्यकर्ते आणि व पदाधिकारी यांना घेऊन, तसेच सर्व सातारा जिल्ह्यामधील जनता यांनी बी उद्या अभिवादनासाठी सदर बाजार या ठिकाणी जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या घरामध्ये राहत होते, या घरामध्ये आज आपण 2026पासून म्हणजे येत्या अभिवादन करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी यावे व आम्ही सर्वजण या ठिकाणी येणार आहोत. तसेच विविध उपक्रम आपण साताऱ्यामध्ये राबवणार आहोत. त्याच्यानंतर आपण माननीय कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये असं म्हणलेलं आहे की आमने बंगला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत होते, याची डागडुजीकरण जी आहे किंवा स्वच्छता ही केली जात नाही. परंतु उद्या ज्या महामानवाचा जन्मदिन आहे व ते महामानव आमचे या ठिकाणी राहिले होते, तर तुम्ही बघू शकता इथली साफसफाई काही करण्यात आलेली नाही आतून. ती साफसफाई नगरपालिकेने नगराध्यक्षांना आज निवेदन देणार आहे, यांनी बी इथे या ठिकाणी करावी. आणि उद्या जे आपले पोलीस प्रशासन आहे त्यांनीही उद्या आम्ही इथे येणार आहोत व अभिवादन करणार आहोत. यासाठी इथे बाबासाहेबांचा एखादं फोटो वगैरे ठेवण्यात यावा, कारण की आम्ही अभिवादन करून संध्याकाळपर्यंत जरी किंवा संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत जरी फोटो तुम्ही काढला तरी आम्हाला काय हरकत नाही. परंतु जे भीम अनुयायी या ठिकाणी येणार आहे तर त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे एखादा पुतळा किंवा एखादा फोटो मी ठेवला गेलेला नाही. त्यामुळे माझी अशी मागणी आहे की या ठिकाणी अभिवादन करणार आहोत, त्यामुळे आमची सोय या ठिकाणी करण्यात यावी. आणि सातारा जनतेला माझं आव्हान आहे की आपण जो आपलं स्मारक आहे नगरपालिकेच्या इथे, आपल्या स्मारकाच्या इथं अभिवादन केल्यानंतर आपण बाबासाहेबांच्या राहत्या घरी येऊन अभिवादन करावे. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.